मस्साजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आज बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत आणि त्यापूर्वी ते आपल्यासोबत आहेत. धनंजय भाऊ, आज तुम्ही पोलीस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. नेमकं भेटीचं कारण काय? हेच तपासादरम्यानचा काही आढावा किंवा जे काही पेंडिंगमध्ये आहे का काम किंवा या संदर्भातच थोडी चर्चा करण्यासाठी मी बीडला जात आहे. हे एक आरोपी अजूनही फरार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती दिली काय? CID कडून काय काय आतापर्यंत आपल्याकडे माहिती आलेली आहे? CIDचे ऑफिसर गुजर साहेब म्हणले की लवकरच तो आरोपी आपल्या जेरबंद होईल. परवाला ज्यावेळेस मी त्यांची भेट घेतली त्यावेळेस त्यांनी मला तसं सांगितलेलं होतं. भगवानगडचे जे शास्त्री आहेत, नामदेव शास्त्री, त्यांनी भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं आज पत्रकार परिषदेत घेऊन सांगितलं आहे. नाही, त्या संदर्भात मी काही नाही बोलणार. ते महंत आहेत गडाचे, त्याच्यामुळं आणि जे आपलं काम चालू आहे, जे आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे हत्यारे सगळे झेरबंद झाले पाहिजेत आणि देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे, याच भूमिकेत फक्त मी आहे. कुटुंबीय आहे आणि सगळं गाव आहे. 53 दिवसापासून मीडिया ट्रायल सुरू आहे असंही नामदेव शास्त्री बोलले. नाही, त्याच्यावर आपण काहीच बोलणार नाही. मी वैयक्तिक काहीच बोलणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपलं काम चालू आहे व्यवस्थित. आपल्याला त्याच्यात कुठं काही आपलं राहतं आहे का बाकी? आपण काही आपल्याकडून अजून जास्तीची काही माहिती जाते आहे का सगळ्या CID ऑफिसला, SIT कर्मचाऱ्यांना किंवा SP साहेबांना? यावर आपला जास्त फोकस आहे. सुरुवातीला जे अवधा कंपनी तिथं वाद झाला होता तेही मारहाण झाल्याचं चुकीचं असलं तरी समर्थन केलेलं आहे. त्या संदर्भात जरी असं बोललं गेलं की त्यांची मानसिकता नाही राहिली, मग समजा एक चापट मारलेली मानसिकता खून नाही, तर आज खून झालेला आहे, त्याची मानसिकता काय असेल त्याचं पण उत्तर अपेक्षित आहे माझ्यासाठी. आज पोलीस अधीक्षक यांच्यासह अजून कुणाची भेटी घेणार आहेत का तुम्ही? आजचं काय नेमकं? आत्ता सध्या पोलीस अधीक्षकांकडे जातोय आम्ही, कावत साहेबांकडं. त्यांची भेट झाल्यानंतर पुढील मग जे काय प्रमुख मागणी आहे आजच्या भेटीत? काय जो आढावा आहे या तपासातला किंवा काही अजून दुसरे विषय कुठले आहेत का, त्या संदर्भात त्यांना आम्ही भेट घेतोय जाऊन. निश्चितच हे होते धनंजय देशमुख. ते आज बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे. कॅमेरामन आप्पासाहेबसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.